नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. लक्ष द्या, आपण भारताचं राज्यघटनेचा भाग 5 केंद्रीय शासन पद्धती पाहून राहिलो होतो. केंद्रीय शासन पद्धतीमध्ये आपण कोणत्याही देशाची लोकशाही व्यवस्थित चालवी याच्यासाठी 3 संस्था काम करणे खूप गरजेचं आहे. पहिली संस्था पाहून राहिलो आपण, ठीक आहे. भाग 5 मध्ये केंद्राची शासन व्यवस्था आहे. तर केंद्रात 3 मूलभूत संस्था आहे. एक आहे या देशासाठी कायदे बनवणारी व्यवस्था, त्याला म्हणते कायदेमंडळ. कायदेमंडळाची संकल्पना आपण इंग्लंडवरून घेतली. कोणाकडून घेतली? आणि द्विगृही कायदेमंडळ आहेत. द्विगृही कायदेमंडळ तर असलं पाहिजे, ही संकल्पना इंग्लंडवरून घेतली, पण त्याच्यात द्विगृही असलं पाहिजे. आपण कायदे बनवणारी व्यवस्था एक गृहाची स्वीकारली नाही. कायदा बनवताना, ठीक आहे, कायदा बनवताना रिस्पॉन्सिबल मिनिस्टर म्हणजे ज्याच्या विभागाचा तो कायदा आहे तो मिनिस्टर कोणत्याही 2 सभागृहापैकी एका सभागृहात मांडू शकते, एक राज्यसभेत किंवा लोकसभेत. द्विगृही शासन पद्धती ही इंग्लंडवरून घेतली. संसदीय शासन पद्धती यालेच म्हणते, ही सुद्धा इंग्लंडवरून घेतली. भारताचं राष्ट्रपती पद हे सुद्धा इंग्लंडवरूनच घेतलं. कुठून घेतलं? पण उपराष्ट्रपती पद नाही घेतलं, राष्ट्रपती पद घेतलं. उपराष्ट्रपती पद आपण कॅनडाच्या धर्तीवर घेतलं. कुठच्या? असं का हानू का लाता? कोणाच्या धर्तीवर घेतलं? अमेरिका. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. तर आपल्याला पहिलं पाहिलं कायदेमंडळ. दुसरी व्यवस्था आहे कार्यकारी मंडळ. या देशात कायदे करासाठी कायदेमंडळ आहे, त्याचं, ठीक आहे, त्याचं अधिवेशन होते आणि अधिवेशन असतानाच कायदे केले जाते. जेव्हा अधिवेशन चालू नाही राहत तेव्हा भारताच्या संविधानात एक प्रोव्हिजन दिले आहे का भारताचा राष्ट्रपती कलम 123 नुसार पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जाहीर करू शकतो. अध्यादेश म्हणजेच कायदा, कायदा म्हणजेच अध्यादेश, अध्यादेश म्हणजेच वटहुकूम. पण अध्यादेशाला संसदेत परवानगी मिळाली नसते, म्हणून येणाऱ्या अधिवेशनात त्याला संमती मिळणं गरजेचं असते. जर मिळाली नाही तर तो अध्यादेश किंवा तो कायदा का होतो? रद्द होतो. का होतो? हां. मग दुसरी व्यवस्था आहे पूर्ण वेळ भारतासाठी निर्णय घेणारी एक बॉडी असते, त्याला म्हणते कार्यकारी मंडळ. त्याच्यात कोण? तर त्याच्यात भारताचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि असतो महान्यायवादी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणते अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. काय म्हणते? एक कायदेमंडळ कायदेकरण. हा देश या कायद्यावर चालतो. त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, नवीन नवीन निर्णय, ठीक आहे, लोकांसाठी कल्याणकारी योजना, ठीक आहे, त्याच्यानंतर जे हे देश चालवण्यासाठी वेळोवेळी जे निर्णय घ्यावे लागते. एखादा फॉरेनचा माणूस आला त्याच्यासोबत बैठक, त्याच्यासोबत ॲग्रीमेंट, हे सर्व काम पाहासाठी पंतप्रधान मंत्रिमंडळाची तरतूद आहे. ठीक आहे. भारतात 2 लोक आहे जे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, एक राष्ट्रपती आणि एक पंतप्रधान. पंतप्रधान हा भारताचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो आणि राष्ट्रपती हा केवळ घटनात्मक आणि नामधारी प्रमुख आहे. केवळ नावाले आहे, सांग पाटला का करू, उपड पराठी पेर गहू, असं राष्ट्रपतीचं काम आहे भारतात. पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला आल्याशिवाय त्याला काही करता येत नाही. त्याचे 2-3 अधिकार सोडले तर बाकी सगळे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अवलंबून असते. कोणाचं? राष्ट्रपतीचं. मग राष्ट्रपती कायदेमंडळात सुद्धा येते. मग भारताचं कायदेमंडळ 3 लोकांनी मिळून तयार झालं आहे, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. सर याच्यात उपराष्ट्रपती आला का? हो, ऑब्वियसली आला, कारण राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? कोण असते? उपराष्ट्रपती. मग आपण पाहिलंच का हे जे व्यवस्था पाहिली का कायदेमंडळात राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा येते. कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी आणि एक न्यायपालिका. तर ते न्यायपालिका बी आपल्याला 5 आहे. पहिले पाहू आपण भारतीय राज्यघटनेचा भाग 5 प्रकरण पहिलं कार्यकारी मंडळ कलम 52 ते 78. आता या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती येईल, उपराष्ट्रपती येईल आणि पंतप्रधान मंत्रिमंडळ येईल. पंतप्रधान मंत्रिमंडळाचं कलम आहे 74, राष्ट्रपतीचं कलम आहे 52. राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम 52 नुसार भारतीय संविधानात करण्यात आली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, उपराष्ट्रपती पदाचं कलम आहे कोणतं? 63. कोणतं? 63. मग आता भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 1 मध्ये कलम 52 ते 78 दरम्यान भारताच्या कार्यकारी मंडळाबाबत विश्लेषण दिलं आहे. कार्यकारी मंडळात राष्ट्रपती कलम 52 नुसार, उपराष्ट्रपती 63 नुसार, पंतप्रधान मंत्रिमंडळ 74 आणि महान्यायवादी 76. आता आपण त्या दिवशी राष्ट्रपती सुरू केलं होतं.
भारतीय संविधानाच्या कलम 52 नुसार भारताच्या राष्ट्रपती पदाची निर्मिती केली आहे. लय मोठं पद आहे भाऊ. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं एकमेव माणूस असते ज्याच्या गाडीवर नंबर राहत नाही. 340 खोल्याचं राष्ट्रपती भवन आहे. किती खोल्याचं? 340 खोल्याचं राष्ट्रपती भवन आहे. आणि इतकं सुंदर आहे. एडवर्ड लुटिननं जेव्हा नवी मुंबई बसवली तर भारताची पहिली राजधानी कलकत्ता होती. का होती? का होती? भारताची पहिली राजधानी कलकत्ता होती. 1911 इंग्रजांनं ठीक आहे ठरवलं का आपल्याला नवीन राजधानी बनवायची आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेस लॉर्ड कोणता? हार्डिंग. लॉर्ड हार्डिंगनं कलकत्त्याची राजधानी दिल्लीला नेली. दिल्ली ही पहिलेपासूनच भारताची राजधानी होती, पण इंग्रजायला सोयीचं पडत होतं कलकत्ता. काहून? तर त्याचा मूळ उद्देश होता भारताला लुटून नेणे. व्यापार हा मूळ उद्देश होता आणि हे मोठं बंदर होतं कलकत्ता आणि मुंबई. तर त्यानं कलकत्ता राजधानी म्हणून निवडलं, कारण पहिल्यांदा त्यानं आपली सत्ता कलकत्त्यात स्थापन केली. तेव्हापासून त्यानं केंद्र बनवलं होतं. बंद्या भारतातला माल जमा करे कलकत्ता पोर्टवर, तिथून जहाजात भरला का सीधा इंग्लंडले पाठवी, मँचेस्टरले कापूस नी भारतात तंबाखू फंबाखू सब तिकडं. ठीक आहे. मग आता ठीक आहे इंग्रज आहे ना 1911 ठीक आहे जेव्हा राजधानी बनवायचं ठरवलं तर राजधानीत तेव्हा प्रमुख माणूस होता गव्हर्नर जनरल. कोण होता? गव्हर्नर जनरल. ठीक आहे. आणि तो जो गव्हर्नर जनरल होता त्यालाच व्हाईसराय म्हणे. का म्हणे? व्हाईसराय. त्या व्हाईसराय म्हणजे तेव्हाचा भारताचा पंतप्रधान. आणि त्याला राहायचं मोठं घर बनवायचं. तर त्याचं राहायचं बनवासाठी प्रसिद्ध युरोपातला आर्किटेक्चर एडवर्ड लुटिन नावाचा आर्किटेक्चर आणला. कोणता? एडवर्ड लुटिन. अरे जबरदस्त आर्किटेक्चर होता. आर्किटेक्चर असा होता एडवर्ड लुटिन सारखा. ठीक आहे. जबरदस्त माणूस माना लागन. तुम्ही राष्ट्रपती भवन पाहिल्याच्या नंतर अंगावर काठी येईन. जेव्हा ते गाईड सांगत राहते, इंग्लिशमधला गाईड नाही घ्यायचा, आपली अवकात इंग्लिश समजून घ्यायची नाही आहे, तर हिंदीतला घेऊ शकता तुम्ही. राष्ट्रपती भवनात गेले तर तुम्हाला गाईड देते. ठीक आहे. कोणाला जाता येते का? हो, ऑनलाईन तुम्ही राष्ट्रपती भवनाच्या साईडला व्हिजिट करा आणि तिथं ठीक आहे डेट घ्या, राष्ट्रपती भवनाला भेट द्यायची. त्या दिवशी तुम्ही तिथं जायचं, राष्ट्रपती भवन पाहायचं. खूप सुंदर राष्ट्रपती भवन आहे. ठीक आहे. तुम्हाला दिल्लीत गेल्यावर असं वाटते का 8 सालेले इसको बोलते राष्ट्रपती भवन. तर राष्ट्रपती भवन एडवर्ड लुटिन हा जो माणूस आहे हा सर्क्युलर मॅनरसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? त्यानं जेवढ्या बी बिल्डिंग बांधल्या तेवढ्या बी त्याची आयडेंटिटी सोडली त्यानं. ठीक आहे. काही लोक स्क्वेअरमध्ये बांधते, तो सर्क्युलरमध्ये बांधे. कायच्यात बांधे? सर्क्युलरमध्ये. तर त्यानं भारताचं राष्ट्रपती भवन आणि भारताची जे संसद आहे ठीक आहे नवीनवाली नाही जुनीवाली कशी आहे? सर्क्युलर आहे. कॉलम कशी आहे? सर्क्युलर. कोण बांधली? एडवर्ड लुटिन. आणि अशी दिसते इंग्रजांनं बांधलेल्या बिल्डिंगात तुम्हाला मोह आवरणार नाही तिच्यासमोर फोटो घ्यायचा. 1 लाख तिथं गेले का तुम्ही किती फोटो काढून कोणत्या साईडनं काढू असं होते. कारण त्याच्या बिल्डिंगा एवढ्या गुन्ह्यातनं काटकोनातनं एवढ्या जबरदस्त. सर्क्युलर म्हणजे सर्क्युलरच राहील. ठीक आहे. असा खतरनाक माणूस होता एडवर्ड लुटिन. तो भारतात आला. त्याले भारतात हे 2 कामं दिले का तू व्हाईसरायचं घर बनव आणि तू संसद बनव. ठीक आहे. तेव्हाचं कायदे मंडळ बनव. तर तेव्हा त्यानं संसद बनवली. तर ते संसद आतापर्यंत पुरली आपल्याला, अजून बी पुरत होती. एवढं सुंदर म्हणजे अजून बी त्या संसदेला जुन्या बिल्डिंगले काही झालं बा? काहीच नाही झालं. जशा तशीच आहे. अजून ते 100 वर्ष चालू शकते. एवढी सुंदर बिल्डिंग त्यानं बनवलेली आहे. ठीक आहे. वाळू काश्म नावाचा वाळूपासून वाळू असा रेती आहे. रेतीवर करोडो वर्ष मातीचा दबाव पडला, पाण्याचा दबाव पडला, वजन पडलं तर वाळू काश्म नावाचा गोटा तयार होते. ठीक आहे. बारीक बारीक वाळू असे चिपकून तर त्या दगडात त्यानं बनवली आहे. तो दगड राजस्थानचा आहे. कुठचा आहे? हां. इतकं सुंदर बनवलं. तुम्ही राष्ट्रपती भवनात गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. अलगच फील येते राष्ट्रपती भवनाचं. ठीक आहे. आणि इतकं सुंदर म्हणजे तुम्हाला जर आर्किटेक्चरपणा पाहायचा असेल एडवर्ड लुटिनचा तर राष्ट्रपती भवनात भेट द्या. राष्ट्रपती भवनात भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला ते गाईड सांगते काय एडवर्ड लुटिन हा सर्क्युलर मॅनरसाठी प्रसिद्ध होता. यानं सगळ्या बिल्डिंग जवळपास सर्क्युलर बनवला. दरवाजे सुद्धा राष्ट्रपती भवनातले सर्क्युलर आहे. हाफ सर्क्युलर, फुल सर्क्युलर. ठीक आहे. असे मग त्याच्यानंतर वरचे राष्ट्रपती भवनातले डोम सुद्धा सर्क्युलर आहे. म्हणजे स्लॅब लेवल असा प्लेन नाही आहे. स्लॅब सुद्धा असा कर्व आहे. ठीक आहे. आणि जबरदस्त त्याच्यावर बी चित्र लावले आहे.
राष्ट्रपती भवनात जिथं जेवते तिथं वेल्वेट लावले आणि त्या वेल्वेटवर सुंदर चित्र आहे. वेल्वेट कवाचे आहे माहिती आहे का? ठीक आहे, 1930चे. अजूनही काहीच नाही झालं वेल्वेटले, हे असे ठीक आहे गालीचे 1930ले. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मी ठीक आहे जिथं राष्ट्रपती पुरस्कार देण्यात येते, पद्मश्री, पद्मविभूषण, अर्जुन पुरस्कार, तो एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये जर तुम्हाला नेलं तर तुम्हाला विचारते ते किती लोक बसत असेल इथं, तर तुम्ही म्हणा 200-250. तिथं 550 लोक बसते. किती लोक? पण असं वाटतच नाही का 550 खुर्च्या आहे. तो हॉल सुद्धा सर्क्युलर आहे, स्क्वेअर नाही, सर्क्युलर आहे. तो हॉलही सर्क्युलर. आणि त्या हॉलले कुठेही बसलं तर खुर्ची न हलवता उठून जाता येते. खुर्ची न हलवता कोण्या साईडले बसा, खुर्ची न हलवता तुम्हाला राष्ट्रपती भवनाच्या त्या हॉलमधून बाहेर पडता येईल. तर तुम्हाला जे राष्ट्रपती भवन असं दाखवते, हे राष्ट्रपती भवन ठीक आहे, असे उभे कॉलम, त्याच्यानंतर ह्या चढाच्या पायऱ्या, ह्या चढाच्या पायऱ्या, इथं आहे गेट आणि हे पुन्हा कॉलम. तर लगेच ह्या पायऱ्याहून गेलं का इथं नंदी आहे. तो नंदी सारनाथवरून आणलेला आहे ठीक आहे. आणि सारनाथून आणलेला नंदी ठीक आहे तिथं भग्नावस्थेत पडला होता. तर तो तिथून पंडित जवाहरलाल नेहरूने आणला आणि राष्ट्रपती भवनाच्या समोर ठेवला. आणि मग त्याच्या बाजूने जाऊन ह्या गेटमधून एंट्री मार लागते. इथं आहे राष्ट्रपती भवनाचा हॉल. इथं बसते राष्ट्रपती पुरस्कार द्यासाठी. एकच खुर्ची राहते, तिले 4 तंगडे राहते. कोणाले? खुर्चीले. कोणाले? खुर्चीले. तर हे लक्ष द्या, लक्ष द्या ठीक आहे. हे जे राष्ट्रपती भवन आहे, हे राष्ट्रपती भवन दिल्लीले रायसीना हिलवर आहे. कुठं आहे? रायसीना हिलवर आहे. हिल म्हणजे टेकडी, दिल्लीची लहानशी टेकडी आहे, त्याच्यावर बांधला आहे. पण आर्किटेक्चर पुन्हा पहा, याले म्हणते आर्किटेक्चर. तेव्हा काही लेझर नाही, काही नाही, काही नाही. इथं राष्ट्रपती भवन, इथं राष्ट्रपतीची खुर्ची आणि समोर लोक बसले असते सर्क्युलर मॅनरमध्ये. तर इथं राष्ट्रपतीच्या खुर्चीच्या मागं गौतम बुद्धाची मूर्त आहे. गौतम बुद्धाची मूर्त अशी आहे ठीक आहे. हे गौतम बुद्धाची मूर्त ठीक आहे, हे गौतम बुद्धाची मूर्त ठीक आहे. आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीचे असे 2 पाय आहे ठीक आहे. तर या गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या 2 पायाच्या मधातून अशी लाईन आली आणि इथं राष्ट्रपतीची खुर्ची आहे. या राष्ट्रपतीच्या 2 खुर्चीचे पाय ह्या जे मूर्ती आहे तिच्या इथून एक टाईल्स लावले आहे, मार्बल लावला आहे ठीक आहे. त्या मार्बलचा जो जॉईंट आहे तो जॉईंट इथं आहे. तो जॉईंट सरळ ह्या राष्ट्रपतीचे ज्या खुर्चीचे 2 तंगडे आहे तो जॉईंट सरळ आला आहे इथं ठीक आहे. आणि इथून आता इथं राष्ट्रपती भवन संपलं. इथं झाल्या पायऱ्या सुरू ठीक आहे. हे जे मार्बल आहे, हे मार्बलची लाईन अशी आली आहे. तर आता जिथं राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसते त्याच्या डोक्याच्या वरून सुरू होते गौतम बुद्धाची मूर्त. तर राष्ट्रपती भवनाच्या जिथं राष्ट्रपती बसते त्याच्या खुर्चीवरून इंडिया गेट सरळ दिसते. सरळ का दिसते? दरवाजातून सरळ. आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पाय आणि इंडिया गेटचं वरचं टोक याची वॉटर लेवल सेम आहे. काय सेम आहे? तेव्हा लेझर नव्हता, काहीच नव्हता. हे वॉटर. आणि किती किलोमीटर आहे माहिती आहे का? 4 किलोमीटर दूर आहे. कुठून? त्या गौतम बुद्धाच्या मूर्तीपासून. का? इंडिया गेट. 4 किलोमीटर दूरच्या गोष्टीचं वरचं टोक आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पाय याची वॉटर लेवल काय? सेम लेवल आहे. लेवल म्हणलं लेवल म्हणजे नईत जर पाणी भरलं ते तुमच्या घरी लेवल मोजते ठीक आहे. टाईलची पाहिलं का? उतार गितार काढायचा असेल तर ठीक आहे. तर ते सेम आहे म्हणलं. रायसीना हिलवर हे आहे. पण आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. त्याच्यापेक्षा खतरनाक एडवर्ड लुटीन कसा होता त्याच्यापेक्षा खतरनाक पहा. हे जे लाईन काढली, इकडं ग्रॅनाइट आहे, असे ग्रॅनाइट लावले आहे, असे इकडं ग्रॅनाइट आहे. ह्या ग्रॅनाइटची जे लाईन आहे तर हे जे 2 तंगडे या ग्रॅनाइटच्या रेषेच्या 2 तंगडे राष्ट्रपतीच्या खुर्चीची इकडे राहते, 2 तंगडे इकडे राहते. तर हे लाईन आली आणि इथं संपली. आणि राष्ट्रपती भवनासमोर मोठं गार्डन आहे आणि ग्राउंड आहे. इथं राष्ट्रपतीले सलामी देते. फॉरेनचे पाहुणे आले त्याला सलामी देते. मोठं जवळपास 15 एकराचं 20 एकराचं मोठं काय गार्डन आहे. आणि त्याच्यासमोर मोठं गेट आहे. आणि ते गेट संपल्याच्या नंतर सुरू होते डांबरी रस्ता सरळ.
आणि इकडं आहे सरळ रस्ता गेला इंडिया गेटवर 4 किलोमीटरवर सरळ गेला. इथून निघाल्याबरोबर 1 किलोमीटर गेलं तर इथं 2 मोठ्याल्या बिल्डिंग आहे. ठीक आहे, 2 मोठ्याल्या, एकाले म्हणते साऊथ ब्लॉक आणि एकाले म्हणते नॉर्थ ब्लॉक. तर हे जे रेष आहे हे डांबरी रस्ता गेला, त्या डांबरी रस्त्याच्या मधातून रेष अशी फाडली आहे. ते मधातून जे डांबरी रस्त्याच्या मधातून रेष गेली तर ते रेष ह्या इंडिया गेटले 2 भागात डिवाइड करते. सारखं जे इंडिया गेटची कमान आहे त्याला डिवाइड करते अशी. म्हणजे राष्ट्र आणि दिल्लीले सुद्धा हे रेष डिवाइड करते. हे जे रेष आहे इथून निघाली गौतम बुद्धाच्या पायाच्या मधातून, हे रेष दिल्लीला डिवाइड करते. इकडल्या दिल्लीला म्हणते नॉर्थ दिल्ली आणि इकडल्या दिल्लीला म्हणते साऊथ दिल्ली. म्हणून याले म्हणते नॉर्थ ब्लॉक आणि याले म्हणते साऊथ ब्लॉक. इकडं आहे विदेश मंत्रालय, ठीक आहे, इकडं आहे विदेश मंत्रालय आणि इकडं आहे संरक्षण मंत्रालय. कम खतरनाक आर्किटेक्चर आहे. कसं बनवलं असेल त्यानं. 4 किलोमीटर इंडिया गेट आहे, त्याची वॉटर लेवल तो सेम दाखवून राहिला. त्याच्यात राष्ट्रपती भवनाची इथून आलेली लाईन इथं क्लोज होते आणि बरोबर पुन्हा ह्या डांबरी रस्त्यापासून मंदात पट्टी मारली आहे पांढरीवाली डांबरी रस्त्याच्या. ते पट्टी शिद्धी जाते इंडिया गेटवर. तर इंडिया गेटले 2 भागात डिवाइड करते आणि दिल्लीलाही करते. म्हणून त्याचं नाव आहे नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक. नॉर्थ दिल्ली साऊथ दिल्ली. तर ते राष्ट्रपती भवन, बंदी राष्ट्रपती भवनाची बिल्डिंग अर्धी साऊथ दिल्लीत आहे आणि अर्धी नॉर्थ दिल्लीत आहे. म्हणजे बॉर्डरवर राष्ट्रपती भवन आहे दिल्लीच्या, नॉर्थ दिल्ली आणि साऊथ दिल्लीच्या. इतकं खतरनाक काम आहे. मग असंच फिरत फिरत गेलो आम्ही. मग हे सगळं त्या गाईडनं आम्हाला सांगितलं. मग मी लय चांबार चौकशा बमाड तिले खोदू विचारू. ठीक आहे, हा लेडीज होती ना सांगणारी. ठीक आहे, तर मग आता लक्ष द्या रे. तर मग इकडे लक्ष द्या. 340 खोल्याचं राष्ट्रपती भवन आहे. किती? 340 खोल्याचं राष्ट्रपती भवन आहे. आणि 350 एकराचा जवळपास एरिया आहे. राष्ट्रपती भवन इट इज अ स्मॉल व्हिलेज इन दिल्ली. राष्ट्रपती भवन हे एक लहानसं गाव आहे. राष्ट्रपती भवनात जेवढेही कर्मचारी काम करते त्या सर्व कर्मचाऱ्याला क्वार्टर आहे. 2 नॅशनलाइज बँका आहे 340 एकरात. आणि कोणत्याही राष्ट्रपती भवनातल्या कर्मचाऱ्याला, ठीक आहे, त्याच्या गावले जायचं असेल तर राष्ट्रपती भवनात यायचं आणि सांगायचं मला उद्या गावले जायचं आहे, या सुट्टीचा अर्ज, मला रेल्वेची तिकीट पाहिजे. तर 2 तासात रेल्वेची तिकीट, ठीक आहे, कन्फर्म भेटते. का भेटते? कन्फर्म भेटते. ठीक आहे. मग तुम्ही कसे गेले ते सर? तर मी गेलो होतो एका कामानिमित्त दिल्लीले. मग म्या, ठीक आहे, दिल्लीले नवीन संसद भवन बनवणं चालू होतो. हाय सिक्युरिटी होती. काय कुठं जाऊ नाही ते साले, दुरूनच पहा राष्ट्रपती भवन. अरे जाऊ तर द्याची, नाही जात आहेत अजी थोडंसं, काही थोडंसं नाही उलीसं नाही. मग मी तिथूनच व्हिडिओ घेतला. हे राष्ट्रपती भवन पहा बे मोठ्यो, ठीक आहे, रायसीना हिलवर आहे. मग तिकडे इंडिया गेटवर गेलो, तिथून लाईव्ह केला. तर त्याच्यात मी काय नाही फेसबुकचे मेसेज नाही पाहत. पण अचानक संध्याकाळी हॉटेलमध्ये बसलो, तो लाईव्ह गेलेला व्हिडिओ पाहिला आणि मग इनबॉक्स खोलला फेसबुकचा. त्याच्यात एका पोराने मेसेज पाठवला, सर तुम्हाला राष्ट्रपती भवन 5 आहे का? उद्या कुठं आहे तुम्ही? म्हणलं उद्या दिल्लीतच आहे. तुम्हाला राष्ट्रपती भवन 5 आहे का? म्हणलं हो 5 आहे गड्या. ठीक आहे. त्याला म्हणलं, तो म्हणे मी दाखवतो म्हणे. म्हणलं तू कोण होय? म्हणलं ह्या असं झाला. म्हणलं काही बनवून राहिला. तर म्हणे मी राष्ट्रपती भवनात एम्प्लॉईज आहे म्हणे, महाराष्ट्राचा होय म्हणे, लातूरचा, तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणे. अरे साला म्हणलं हे तो आपण आदमी आहे. म्हणलं कुठे येऊ? तर उद्या तुम्ही खाली झाले का मला कॉल करा. त्या नंबर दिला. मग त्याला कॉल केला. खाली झालो बस 1 वाजता त्याला फोन केला. म्हणे गेट नंबर 34वर या. ठीक आहे, 34 गेट आहे राष्ट्रपती भवनाला. गेट किती आहे? 34. मग गेलो तर तो माझ्यासाठी बुलेट घेऊन होता. हाट साला म्हणलं येतो 1 नंबरच झाला का? मग बुलेट होती. म्हणलं मी चालू का? चालवा म्हणे. हाट मग गाडी घेतली म्या बुलेट आणि हाट बुलेटने एंट्री राष्ट्रपती भवनात. बुलेट व्हिडिओ आहे, व्हिडिओ यूट्यूबवर टाकले. मग बंद राष्ट्रपती भवन पूर्ण दाखवलं. मग तिच्यात तो का म्हणे, सर म्हणे या खिडकीतून मागं मुघल गार्डन आहे म्हणे. काय म्हणे?
मुघल गार्डन. आणि हे मुघल गार्डन म्हणलं मुघल गार्डन, मग मी हे मुघल गार्डनले मुघल गार्डनच काऊन म्हणते असं तिला विचारलं. तर मुघल गार्डन हे मुघलाईच्या काळातली खासियत आहे म्हणे, मुघल गार्डनचं वैशिष्ट्य आहे म्हणे. हे लक्ष द्या रे. तर आम्हाला जाऊ नाही दिलं, पण खिडकीतून पहा म्हणे. मग खिडकीतून ते खिडकीले असे झरोके होते, त्या झरोक्यातून आम्ही मुघल गार्डन पाहिलं. तर मुघल गार्डनची खासियत काय का ह्या रस्ता आहे मुघल गार्डन मधला गार्डन फिराचा. तर मुघल गार्डनच्या रस्त्यावरून फिरत असताना या बाजूले रस्त्यापासून जेवढ्या अंतरावर जे झाड आहे तेवढ्याच अंतरावर तेच झाड इकडं भेटन. तिथून जेवढ्या अंतरावर फाउंटेन आहे तेवढ्याच अंतरावर इकडं बी सेम फाउंटेन भेटन, दुसरं फाउंटेन नाही. ठीक आहे, जसं कटोऱ्यासारखं फाउंटेन आहे तर तसंच भेटन, दुसरं नाही. म्हणजे मिरर इमेज. ठीक आहे, हे मुघल गार्डनची खासियत आहे. इकडं आंब्याचं झाड आहे 5 फुटावर, तर तिकडे आंब्याचं झाड भेटन. ठीक आहे, इकडे जास्वंदाचं आहे तिकडे जास्वंदाचं भेटन, दुसरं भेटणार नाही. ठीक आहे, इकडे ट्युलिप्स गार्डन आहे तर येलो फुलाचा बंच आहे तर इकडे बी येलो भेटन. मग ऑरेंज आहे तर मग ऑरेंजच भेटन. ठीक आहे, तर असं राष्ट्रपती भवन बनवलं. आणि राष्ट्रपती भवनाचे कॉलम पाहिले तर त्या कॉलमवर सांचीचा स्तूप आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हम्पीचं मंदिर आहे, हम्पीचं कर्नाटकमध्ये. तर त्या हम्पीच्या मंदिरावर कॉलमच्या वर्तकाने उलट्या घंट्या टांगल्या आहे, उलट्या घंट्या, त्याच्यावर मंदिर आहे. तर सेम कन्सेप्ट त्यानं आणली. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरला आणि तिथून कन्सेप्ट आणून त्यानं दिल्लीचं ठीक आहे व्हाईसरायचं घर बनवलं. मग भारत स्वतंत्र झाला आणि व्हाईसराय चालला गेला तर ते घर कोणाला दिलं? राष्ट्रपतीला. कोणाला दिलं? तर हे राष्ट्रपती भवन आहे. आणि राष्ट्रपती भवनाच्या उजव्या हातावर अर्थ मंत्रालय आहे. बिलकुल लगेच काहीच नाही, इथून आपल्या क्लासच्या बाहेर निघायचं राष्ट्रपती भवन भेटल. तर राष्ट्रपतीले 340 खोल्याचं घर आहे राहिले. ठीक आहे, फॅमिली राहू शकते त्याची, सगळेच राहू शकते. राष्ट्रपती भवनाचा झेंडा वरता आहे, वरता आहे याचा अर्थ राष्ट्रपती दिल्लीत आहे. ठीक आहे, राष्ट्रपती भवनात झेंडा मधात आणून ठेवला तर राष्ट्रपती दिल्लीत नाही आहे. समजलं का? हां, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होते. तर ते झेंडा कुठं आहे याच्यावरून बी समजते का राष्ट्रपती दिल्लीत आहे का नाही आहे. त्याच्यासाठी सगळे नियम ठरवले आहे आणि त्या नियमाप्रमाणे ते चालते. ठीक आहे, तर खतरनाक आहे. आणि वरचं घुमट बी रवा राष्ट्रपती भवनाचं कसं आहे? गोल आहे. तर सगळं सर्क्युलर मॅनरमध्ये बनवलं आहे. कोण? एडवर्ड लुटिननं, भारताची संसद. आणि खूपच सुंदर आर्किटेक्चर डिझाईन आहे. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्याचे फॅनच होऊन जाल. मग त्याच्यानंतर कोणी जर पाहुणे आले का आले पाहुणे आले राष्ट्रपती भवनात फॉरेनचे तर त्याले राष्ट्रपती जेवायला का करते? आमंत्रित. तर ज्या देशाचे पाहुणे आले ज्या देशाचे पाहुणे आले त्या देशातल्या लोकांचं खानपान भारतीय खानपान. ठीक आहे, जगातले सगळे पदार्थ करता येते असे कुक आहे तिथं. ठीक आहे, असे कुक आहे म्हणलं. 104 लोक जेवायला बसू शकते ॲट ए टाइम. किती लोक? आणि 2 लोकांवर नजर ठेवासाठी एक तिथं जो काय म्हणते वेटरले चांगला शब्द वापरते कोणता तरी. ठीक आहे, तर 2 लोकांवर लक्ष ठेवासाठी एक माणूस आहे आणि आवाज नाही देत. पोळी आण, भाजी आण, असा घिसा आवाज देत नाही. ठीक आहे, चिल्लर धंदे नाही आहे. ठीक आहे, त्याच्यापाशी रिमोट असते. ठीक आहे, रिमोट असते सरळ. ठीक आहे, तिथं ताटात काही नसेल तर ते नंबर दाबले का तो वेटर ठीक आहे ते तो पदार्थ घेऊन येते. कोणीच आवाज नाही करत, काहीच नाही करत. आणि खाने के साथ गाना भी है वहाँ. ठीक आहे, म्हणजे असा जेवणाचा मोठा हॉल आहे, टेबल आहे आणि वरतं गॅलरी आहे. त्या गॅलरीत ठीक आहे संगीतवाले लोक आहे. ते सगळे एक परमनंट एम्प्लॉय आहे. हां, परमनंट एम्प्लॉय. आणि ज्या देशातला पंतप्रधान आला, राष्ट्रपती आला, त्या देशातलं लोकल संगीत वाजवते. ठीक आहे, तो खाने के साथ गाना भी है वहाँ. आणि गाणं झाल्याच्या नंतर बाजूले डान्स करायचा हॉल आहे. ठीक आहे, तर तिथं वरतं त्या हॉलमध्ये वरतं असा गोलाकार घुमट आहे. त्या घुमटावर व्हाईस राहिले त्यावेळेस सौदी अरेबियाच्या राजाने एक तैलचित्र दिलं होतं. ते चित्र वरतं चिपकवलं आहे. आणि त्याची खासियत आहे, एक राजा आपल्या 7 पोरायले घेऊन शिकारीला जात आहे आणि त्याच्या हातात भाला आहे.
तो घोड्यावर आहे आणि ते चित्र उलट चिपकवलं आहे कायले भिंतीले. तर त्या चित्राकडे त्या हॉलमधून कुठूनही पहा तो राजा तुमच्याकडे भाला घेऊन पाहत आहे असा दिसते. आणि जेवढे राष्ट्रपती झाले त्याचे मोठाले चित्र काढले आहे पेंटिंगनं. मग प्रत्येक राष्ट्रपती आपलं एक चित्र काढून घेते तिथं, म्हणजे अशी प्रथाच आहे. ठीक आहे. मग तो खुर्चीवर बसते, मस्त त्याचं चित्र प्रसिद्ध भारतातला चित्रकार रेखाटते आणि मग असे सिक्वेन्सली चित्र लावून ठेवले आहे. तर अशा अनेक वस्तू बाहेर देशात राष्ट्रपती गेला तर त्यानं तिथून काही आणलं, त्याला भेटलं तर ते तिथं सगळं संग्रही ठेवलं आहे आणि ते सगळे तुम्हाला राष्ट्रपती भवनात पाहायला भेटल. सगळे गाईड दाखवते. कधी एखाद्या वेळेस दिल्लीत गेले तर पहिलेच ठीक आहे राष्ट्रपती भवनाच्या साईडवर जाऊन नंबर लावून घ्यायचा आणि राष्ट्रपती भवन पाहायला जायचं. अलग फील आहे. तिथं गेल्यावर वाटते का दिल्ली क्या चीज आहे. नाही तर इथून मजा नाही दिल्ली पाहायची. दिल्ली पाहायची असेल तर तिथं. ठीक आहे. तर असं आहे. तर लक्ष द्या, लक्ष द्या रे. तर हे राष्ट्रपती भवन कोण बांधलं म्हणलं? कोण बांधलं? एडवर्ड लुटिन. कोण बांधलं? हां. आता अंदरचा व्हिडिओ टाकता येत नव्हता म्हणून सांगा. ठीक आहे. मी बाहेरचे व्हिडिओ टाकले आहे यूट्यूबवर. आतमधलं जे हे आहे तर याचे फोटो व्हिडिओ टाकता येत नाही, शेअर करता येत नाही काही सिक्युरिटी पर्पजमुळे. ठीक आहे. बाकी फक्त त्याच्याच गव्हर्नमेंटच्या साईडवर ते टाकते पुरस्कार गिरस्कार असला म्हणजे. तर तुम्ही पुरस्काराच्या वेळेस पाहिजे मागं गौतम बुद्धाची मूर्त असते राष्ट्रपतीच्या. ती मूर्त 2 भागात डिवाईड आहे, नॉर्थ दिल्ली आणि साऊथ दिल्ली. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. हे तिथं गेल्यानंतर कळलं, याच्यातलं मला काहीच माहीत नव्हतं असं काही आहे बा म्हणून. ठीक आहे. तर ते सगळे तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणते ना देव्यात गेल्यानंतर देव दिसते, तसंच आहे. सुंदर आहे. ठीक आहे. मग राष्ट्रपती 340 रूमात राहते का? तंगडा एका रूममध्ये ठेवल म्हणून का एका रूममध्ये असं राहीन का? नाही, खूप झालं 4-5 रूम. तर आता लक्ष द्या रे. राष्ट्रपती पद हे घटनात्मक प्रमुख आहे पण नामधारी प्रमुख आहे. काय? आणि पहिला माणूस पाहून राहिलो भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 1 मध्ये कलम 52 ते 62 दरम्यान राष्ट्रपती तरतूद दिली आहे. कलम 52 म्हणते का भारताचा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती राहील. आणि मग ठीक आहे राष्ट्रपतीची का पाहिली आपण? निवड पद्धत का पाहिली? कलम 353(1) राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख राहील. कलम 53(2) भारताचा राष्ट्रपती तिन्ही सेना दलाचा प्रमुख, भूदल, वायुदल आणि हवाई दल तिन्ही दलाचा प्रमुख. पण प्रमुख असून स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. युद्ध चालू झाल्याची घोषणा करायची आहे, युद्ध बंद झाल्याची घोषणा करायची आहे, तर पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय करता येत नाही. मग कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत दिली आहे. तर लक्ष द्या. राष्ट्रपतीच्या निवडणूक मध्ये कोण सहभागी होते? तर निर्वाचन मंडळ. मग निर्वाचन मंडळात 3 सभागृहाचे लोक असतात, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. ठीक आहे. विधान परिषदेचे लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. मग अजून कोण नाही घेत? तर 2 अँग्लो इंडियन लोकसभेतले राष्ट्रपती नियुक्त असतात म्हणून ते भाग घेऊ शकत नाही. राज्यसभेत 12 लोक कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक राष्ट्रपती नियुक्त असतात, ते भाग घेत नाही. कारण तुम्हाला सांगितलं का लागू शकते? लॉबिंग. ठीक आहे. जर म्या त्याला नियुक्त केले आणि मीच उभं राहिलो तर बा तुमचं लय पुण्य, आम्हाला का केलं? खासदार केलं. ठीक आहे. मग सचिन तेंडुलकर आहे, राष्ट्रपती नियुक्त मेंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जयाप्रदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो आपला कोण गीतकार जावेद अख्तर, हे सारे लोक राष्ट्रपती नियुक्त आहे. काय? राष्ट्रपती नियुक्त आहे. मग कला क्रीडा क्षेत्रातल्या लोक आहे, हे सर हे काउंट घेते. हे राजकारणापासून लोक का असतात? अलिप्त असतात. हे जर उभे राहिले तर निवडून बी येत नाही. पण याच्या बुद्धीचा आणि याच्या बुद्धिमत्तेचा वापर कायदा करताना झाला पाहिजे आणि याच्या समस्या संसदेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. याच्यासाठी 12 लोक राज्यसभेवर नेमाची पद्धत आहे. तर पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ठीक आहे राज्यसभेवर 12 लोक भारताचे राष्ट्रपती कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रात नियुक्त करतात, नेमतात. पण मात्र राष्ट्रपती नियुक्त असते म्हणून त्यांना ठीक आहे म्हणून त्यांना भाग घेता येत नाही. कायच्यात? ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपतीची निवड निर्वाचन मंडळाद्वारे करण्यात येते. या निर्वाचन मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि सर्व लोकनियुक्त सदस्य ठीक आहे भाग घेतात. विधानसभेचे सदस्य पण विधानसभेत एक राज्यपाल नियुक्त अँग्लो इंडियन असते, त्यालाही भाग घेता येत नाही.
कोणाकोणाला भाग घेता येत नाही? लोकसभेतले 2 अँग्लो इंडियन. ॲक्च्युली आता अँग्लो इंडियन बंदच झाली 104व्या घटना दुरुस्तीनुसार. 12 सदस्य राज्यसभेतले राष्ट्रपती नियुक्त, त्याला भाग घेता येत नाही. त्याच्यानंतर एक विधानसभेतला अँग्लो इंडियन सदस्य जो राज्यपाल नियुक्त करते त्याला भाग घेता येत नाही, तोही बंद झाला ॲक्च्युली. ठीक आहे, तर हे समजन का कोणाला भाग घेता येते कोणाला भाग घेता येत नाही, हे समजलं का? हां, मग हे पहा, लोकसभेत सध्या 545 सदस्य होते, पण 2 अँग्लो इंडियन 104वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे ठीक आहे हे रद्द झालं. 243 लोक निवडून येतात. लोकांनी मतदान करून पाठवलेले जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात लोकसभेतले, त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येते. त्याच्यानंतर 245 राज्यसभेवर सदस्य असतात, त्याच्यातले 12 लोक कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले राष्ट्रपती नियुक्त करतात. यांना मतदानाचा भाग, मग यांना राष्ट्रपतीच्या मतदानात भाग घेता येत नाही. तर 233 जे लोक आहे राज्यसभेवर हे मतदानात भाग घेऊ शकते. त्याच्यानंतर सर्व राज्याच्या विधानसभेचे सदस्य, सर्व राज्याच्या विधानसभा किती आहेत? 31 विधानसभा आहे, 28 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. इच्छा सर्व आमदाराला भाग घेता येते. एका विधानसभेत एक अँग्लो इंडियन राज्यपाल नियुक्त करायची परवानगी होती, पण तेही अँग्लो इंडियन पद आता खारिज झालं, तर त्यालाही मतदानात भाग घेता येत नव्हता, कारण राज्यपाल हे पद डायरेक्टली राष्ट्रपतीच्या हातात होतं. ठीक आहे, राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत पदावर राहील. आणि राज्यपाल कोण नेमन? तर राज्यपालाला नियुक्त करे राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान. मग आता ऑब्वियसली आहे का ज्याला राज्यपाल बनवलं तो का बनवण? एक आमदार बनवण नामनिर्देशित अँग्लो इंडियन. मग तो फोन करून राष्ट्रपती मी उभा आहे, पाहून घ्यायचो आपला एक सदस्य, हो साहेब बाबा तुम्ही मला राज्यपाल बनवलं, माया माणूस तुम्हालाच मतदान करा. तर ते सुद्धा लॉबिंग लागू शकते. ठीक आहे, ती लॉबिंग सगळी काढून टाकली इलेक्शनमधून राष्ट्रपतीच्या. ठीक आहे, तर मग कोण कोण भाग घेते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेचे लोक, आमदार भाग घेत नाही. ठीक आहे, याचा विशेष करा. पण लोकसभेतले कोणाला भाग घेता येत नाही? 2 अँग्लो इंडियन. राज्यसभेतलं कोणाला भाग घेता येत नाही? 12 कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा क्षेत्रातले राष्ट्रपती नियुक्त सदस्य आणि एक विधानसभेतला एक अँग्लो इंडियन. ठीक आहे, ते बंदच झाले, पण त्याचा काही आता विषय राहिला नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येणार नाही? कालच पाहिलं आपण. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेतले 2 अँग्लो इंडियन, राज्यसभेतले राष्ट्रपती नियुक्त केलेले कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातले 12 सदस्य. ठीक आहे, यांना भाग घेता येत नाही. प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये त्या राज्याचा राज्यपालाद्वारे एक अँग्लो इंडियन सदस्य नियुक्त केलेला असतो, त्याला सुद्धा भाग घेता येत नाही. आणि कोणत्याही विधान परिषद सदस्याला भाग घेता येत नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कलम 55 मध्ये दिली आहे. कायच्यात दिली आहे? 54 मध्ये कोण सहभागी होईल, 55 मध्ये निवडणूक कशी होईल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. राष्ट्रपतीची निवडणूक, ठीक आहे, कलम 55 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत दिली आहे. पद्धत आहे अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या आधारावर. एवढा येणंवाकुडा शब्द आहे ह्या तुम्हाला कुठं कुठं भेटल? ह्या तुम्हाला राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस भेटल, ह्या तुम्हाला विधान परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेस भेटल, ह्या तुम्हाला विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते नियुक्त करताना भेटल. उपराष्ट्रपती पदाची इलेक्शनच्या वेळेस सुद्धा ह्या शब्द भेटल. ठीक आहे, अप्रत्यक्ष आहे. तुम्हाला मतदान करता येते का? नाही. तुम्ही ज्या माणसाला निवडून दिलं ते लोक का करण? मतदान करण. म्हणून अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या आधारावर गुप्त मतदान पद्धतीने. कोणत्या? गुप्त मतदान पद्धतीने. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि भारतातील सर्व विधानसभेतील लोकनियुक्त सदस्य भाग घेतात. ठीक आहे, संसदेतील सदस्यांच्या मताचे मूल्य हे विधानसभेतील सदस्यांच्या मताच्या मूल्यापेक्षा वेगळे असते. आता सर ठीक आहे, हे कसं जी? तर हे लय मोठा गेम आहे. ह्या गेम तर पहिले कोणाच्याच लक्षात येत नाही. ठीक आहे, नाही तर त्याचा गेम करते. याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेतली आहे मी, का राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते ते पाहून घे जा. ठीक आहे, इथं तर सांगणारच आहे, पण तरी तो व्हिडिओ पाहिजा का ते काउंटिंग कशी केली जाते. प्रिफरन्शियल काउंटिंगनं कोणीही जिंकून येऊ शकते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य ठरवण्यासाठी 1971च्या लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली असून ती 2026 पर्यंत कायम राहील. 2026 पर्यंत 84वी घटना दुरुस्ती अटल बिहारी वाजपेयीनं केली होती. भारतातल्या मतदारसंघाची पुनर्रचना केली होती. आता जसं BJPनं म्हणलं का आम्ही जवळपास 800-850 जागा लोकसभेच्या करणार आहे,
खूप चांगला निर्णय आहे, व्हायला पाहिजे. कारण लोकसभेचा मतदारसंघ एवढा मोठा असते का एका माणसाले एवढा मोठा मतदारसंघ कंट्रोल करणं अशक्य आहे. अशक्य आहे म्हणजे मुख्यालयापासून 110-120 किलोमीटरवर शेवटचं गाव आहे. तर इट इज इम्पॉसिबल. 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व, 10 लाख आहेच नाही, लोक आहे 15 लाख, 17 लाख, 14 लाख एवढे लोक. एवढ्या लोकांचं एकटा माणूस कसा प्रतिनिधित्व करणं इम्पॉसिबल आहे. तर म्हणून जे नवीन बिल्डिंग बांधली त्याच्यात जागा वाढवल्या आहे. लोकसभेत 850 जागाची कॅपॅसिटी आहे. आता 2026ले जसं 84वी घटना दुरुस्ती करासाठी अटल बिहारी वाजपेयीने एक कमिटी नेमली होती, मतदारसंघ पुनर्रचना आयोग. ठीक आहे, त्यानं भारतामध्ये लोकसभेचे आणि विधानसभेचे किती मतदारसंघ निर्माण करावे याची तरतूद केली होती. त्याच्यावर 84वी घटना दुरुस्ती अटल बिहारी वाजपेयीने केली, लागू केली. आणि अटल बिहारीने लिहिलं का हे 2026पर्यंत कायम राहील. आता 26ले हे जे 543 लोकसभेत येते निवडून, ठीक आहे, आणि भारतात विधानसभेचे दिले होते ठरवून, महाराष्ट्रात किती राहील, कुठं किती राहील. तर आता 26ले पुन्हा एक कमिशन नेमन. का नेमन? कमिशन नेमन. आणि ते कमिशन पुन्हा भारताची मतदारसंघाची पुनर्रचना करण. तर होऊ शकते लोकसभेच्या जागा जर 800 झाल्या, 850 झाल्या, तर आश्चर्य बाळगू नका, कारण भविष्यवाणी मी पहिलेच करून राहिलो. ठीक आहे, कशाची? आणि चांगली गोष्ट आहे, उलट चांगली गोष्ट आहे. कारण ठीक आहे, एवढा मोठा मतदारसंघ, आता वर्धा मतदारसंघ पाहिला तर बंदा वर्धा जिल्हा आला. अमरावतीचे 2 मतदारसंघ टाकून टाकले विधानसभेचे. एक मोर्शी, ठीक आहे, मोर्शी टाकला मोर्शीवरून, आणि एक टाकला इकडला, ठीक आहे, धामणगाव, नांदगाव, खंडेश्वर. एवढा मोठा मतदारसंघ एकट्या माणसाला हँडल करणं अशक्य आहे. म्हणून ठीक आहे, 4 किंवा 3 आमदारकीचे मतदारसंघ एका खासदाराच्या मागं राहिले पाहिजे. एकदम यानं 6-6 देऊन टाकले, त्याचा जीवच घेते. कुठं कुठं तर 7-7 मतदाराचे क्षेत्र आहे. किती? 7 विधानसभा मतदार क्षेत्र. अबे मतदार क्षेत्र म्हणजे जिल्हा नव्हे बे डुकरे हो. लोकसभेचा मतदार क्षेत्र म्हणजे जिल्हा नव्हे, समजलं का? मग जिल्हा असता तर वर्धा जिल्हा आला असता, अमरावतीचे 2 तालुके टाकले असते का? नाही. मतदार क्षेत्र म्हणजे जिल्हा नव्हे. आता लोकसभेवर किती जागा जाते? 543. किती जाते? 543 बंद्या भारतातून. आणि जिल्हे किती आहे? 720. जिल्हे किती आहे? मग 720 जिल्हे आहे तर 720 जागा आहे का? नाही आहे, जिल्ह्याप्रमाणे नाही. ठीक आहे, इलेक्शन इज टोटली डिपेंड अपॉन लोकसंख्या. हे डोक्यात भरून घ्यायचं. इलेक्शन टोटली डिपेंड अपॉन लोकसंख्या. मग जुन्या लोकसभेत जागा नव्हती म्हणून ते 543-552 पर्यंत मॅनेज करता येत होतं. आता नवीन बिल्डिंग बांधली, त्याची कॅपॅसिटी वाढवून घेतली आहे, तर तिथं 800 लोक लोकसभेत बसायची कॅपॅसिटी आहे. म्हणून आता 2026ले ठीक आहे मतदारसंघाची पुनर्रचना होईल. आणि त्या पुनर्रचनेमध्ये मग महिलांनाही 33% आरक्षण भेटन. मोदी साहेबांनी जमवला ना ते, पण ते जमवायच्या पहिले लोकसंख्या मोजा लागन. का मोजा लागन? हां. आणि मग ठीक आहे, मग 29च्या इलेक्शनमध्ये ते इम्प्लिमेंट होईल. मी का म्हटलं, समजलं का? हां. तर हे आता हे आल्यावर इलेक्शनच घेते का नाही हा विषय आहे. ठीक आहे, तर हो ना, तसंच आहे सध्या. मग मग हे विचारते रे, ठीक आहे, याच्यावर प्रश्न आला आहे का आताची ठीक आहे मतदारसंघ पुनर्रचना केलेली आहे ते केव्हापर्यंत कायम राहील? 26पर्यंत. कोणत्या घटना दुरुस्तीने केली? 84वी घटना दुरुस्ती. हां, ठीक आहे. मग प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या सदस्याच्या मताचे मूल्य वेगवेगळे असते, कारण प्रत्येक राज्याची विधानसभा सदस्य संख्या आणि लोकसंख्या वेगवेगळी असते. आता याच्या मताचं मूल्य कसं काढलं जाते? विधानसभेच्या मतदाराचं एक मतदार, एक वोटरचं एक मतदार, विधानसभेच्या आमदाराचं असं पकडण्यात येत नाही. समजलं का? एका मताचं मूल्य एक पकडण्यात येत नाही. प्रिफरन्शियल काउंटिंग आहे. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत 4 लोक उभे आहे, तर मी खासदार म्हणून लोकसभेचा मला 4ही लोकाले मतदान करता येते. समजलं का? पण ठीक आहे, आता हे 4 लोक उभे आहे, ठीक आहे, हे 4 लोक उभे आहे, ABCD. तर मला याच्यासमोर नंबर लिहा लागते का पहिल्या नंबरवर तुम्हाला कोणती मुलगी आवडते? ठीक आहे, समजलं का? जे आवडते ते लिहा. मग मला B नंबरची आवडते तर मी तिला 1 नंबर देईन. ठीक आहे, समजलं का? होऊ शकते एखाद्याला A आवडू शकते तर तो Aला 1 देईन. समजलं का? हां, आर्चीला 1 देईन, मी बबिताला 1 देईन. ठीक आहे. समजलं का? समजलं का? हां, तर आता समजा मी वोटर आहे तर मला बबिता आवडते 1 नंबरवर. ठीक आहे, कॅटरीना आवडते 2 नंबरवर. ठीक आहे, मग आर्ची आवडते 3 नंबरवर आणि डॉली आवडते 4 नंबरवर. तर
अशा पद्धतीनं मी वोटिंग करू शकतो. पण एका माणसानं 2 व्यक्तीला एक एक नंबर दिला तर बॅलेट पेपर इनव्हॅलिड होते. काय म्हणलं? एका माणसानं एक नंबर 2 माणसाला दिला काय बॅलेट पेपर इनव्हॅलिड. ठीक आहे. आता ह्या नंबर देताना लक्ष द्या, ह्या नंबर देताना एक करून गोल राईट. ठीक आहे. राईट. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, त्याच्यानंतर काही लोकला एक नंबर असा गोलगील करून देता येत नाही, राईट देता येत नाही. एक तर तुम्ही एक नंबर इंग्रजीत लिहा किंवा मग देवनागरी लिपीत लिहा किंवा मग रोमनमध्ये लिहा. पण तुम्ही एक असा राईट करून किंवा एक असं काही लिहिता येत नाही. डायरेक्ट इनव्हॅलिड होती बॅलेट पेपर. काय गेलं, मतदान वाया गेलं. तर बयाडाची भरती खासदार असते तरी मतदान नाही करता येत, त्याला शिकवा लागते. आणि ग्रॅज्युएट ठीक आहे कॉन्स्टिट्यूशनले मी उभं होतो पदवीधर विधानसभेत. मी 10व्या सांगितलं पुट्याले असं मतदान कर जा, माया नावाच्या समोर असा एक लिहि जा, तरी चादल्य आहे ना. आणि काय हे ग्रॅज्युएट आहे, काय शिकलेले पोरं आहे, ह्या चोट्यानं एक लिहिलं, कोणं राईट लिहिलं माझ्या नावासमोर, कोणं एक करून गोल केला. ठीक आहे. आणि काही लोकांना 0-1 केला. किती कारभारी. ठीक आहे. तर म्हणजे मी व्हिडिओतून लय वेळा सांगितलं, 3-4 व्हिडिओतून सांगितलं का असं कर जा. ठीक आहे. तरी पोट्यानं चुकलं. ठीक आहे. 13,500 वोटिंग इनव्हॅलिड निघालं. ठीक आहे. 2,13,000 वोटिंग झालं होतं, 2,13,000 का 15,000, त्याच्यात 13,500 इनव्हॅलिड निघालं. त्याच्यात माझे इनव्हॅलिड 5,500 होतं. ठीक आहे. 5,500 माया नावाचे मतदान होते का जे इनव्हॅलिड होते. मग इनव्हॅलिड कसे, कोणं राईट केलं माया नावासमोर, कोणं असं एक करून गोल केलं, कोणं असं एक लिहिलं, कोणं असं एक लिहिलं. किती उपद्व्यापाचे पोट्टे आहे सांगा बरं. तर असं आहे. तर हे असं मतदान इनव्हॅलिड होते. ठीक आहे. सर समजा म्या एक नंबर एकाच माणसाला दिला, पण 2 नंबर म्या 2 माणसाला दिले तर मग ते 1 नंबरचं मतदान पकडण्यात येते. पण जेव्हा दुसरी काउंटिंग होते, दुसरी काउंटिंग कशी होते, ह्याच गेम आहे इथं. ठीक आहे. इथं इलेक्शन हेच लोकायले समजत नाही. इथं हे इलेक्शन प्रिफरन्शियल काउंटिंग नव्हत्या. तिथे पहिल्याच फेरीत कोणी विजयी होत नाही. समजलं का? पहिल्या फेरीत विजयी होण्यासाठी 50% मतदानाच्या वर मतदान भेटणं आवश्यक असते. आणि जर एखाद्याला 50%च्या वर मतदान भेटलं नाही तर तो विजयी होत नाही. मग दुसरी काउंटिंग होते. का ते दुसरी काउंटिंग? सर दुसरी काउंटिंग कशी होते जी? हां, तोच तर गेम आहे. दुसरी काउंटिंग होते कशी? मग आता लक्ष द्या भाऊ. भाऊ, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आज ऐकून घ्या माझ्याकडून, हे लय खतरनाक गेम आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे. नाव घ्या, नाहीतर काही लेखाची ABCD घ्या. हे ABCD 4 लोक उभी आहे. ठीक आहे. का म्हटलं? 4 लोक उभी आहे. यायले मतदान केलं. ठीक आहे. का केलं? मतदान केलं लोकांना. आता लक्ष द्या. ठीक आहे. आता आपली जी पद्धत आहे, जे लोकसभेची आहे, ग्रामपंचायतची आहे, पंचायत समितीची आहे. आता समजा लक्ष द्या रे, आता समजा 1000 लोकांना मतदान केलं. किती लोकांना? 1000. आता 1000 पैकी आपली पद्धत पहिले कशी आहे हे समजून घ्या. बीले भेटले 350, येले भेटले 150. ठीक आहे. याले भेटले सीले. ठीक आहे. सीले भेटले 100. आणि आता किती राहिले? ठीक आहे 600. याले भेटले किती? 400. विजयी कोण झाला? अभि किती झाला? 500 झाले ने. विजयी कोण झाला? 1.5. अभि विजयी कोण? ज्याले सर्वात जास्त मत तो विजयी. समजलं का? समजलं का? पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत असं मतदान केल्या जात नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत प्रिफरन्स दिल्या जाते. प्रिफरन्स. तर मी वोटर आहे तर मला 4ही लोकांना मतदान करता येते. इथं 4ही लोकांना मतदान नाही करता. एक बार बटन दबा. ठीक आहे. चुकीनं कमाईच्या जागी पंजा. अरे यार मला कमाई दाबाचं होतं, पंजा केलं, झालं तो हो गया मतदान, चल घर को जा. ठीक आहे. एक बार बटन दब गई, विषय खतम. तुले डबल मतदान करता येत नाही. तुले 2 माणसाले मतदान करता येत नाही. पण इथं जेवढे कॅन्डिडेट 30 कॅन्डिडेट उभे आहेत तर 30ले मतदान करता येते. समजलं का? मग इथं 4 कॅन्डिडेट उभा आहे आणि मी वोटर आहे तर मी ठीक आहे मी डीले देतो 1 नंबर,
मी बी ले देतो 2 नंबर, ठीक आहे. मग मी सी ले देतो 3 नंबर आणि मी ए ले देतो 4 नंबर. दुसरा आहे थोकाकरण, याले 1 नंबर देईन, याले 2 नंबर देईन, याले 3 नंबर देईन, याले 4 नंबर देईन. कारण त्याले आवडते कोण? बी. मले कोण आवडते? डी. तुमच्यावर डिपेंड आहे ना. मग तिसरा कॅन्डिडेट येईन तो याले 1 देईन, ठीक आहे, याले 2 देईन, याले 3 देईन आणि याले का देईन? 4. सर एकच दिलं तर बाकीच्याला नाही दिलं, काही एकच नंबर दिला मी आता, नो प्रॉब्लेम, ते एकच पकडते. पण तू सेकंडरी नंबर देऊ शकते. सर त्यानं काय होते? तर आता इथं सगळ्यात पहिले तर पाहिजे, ठीक आहे. आता सगळ्यात इथं काय नाही, मतदान मोजाची सगळ्यात पहिली फेरी होते. काय होते? पहिली फेरी. पहिल्या फेरीत कोणाकोणाले 1-1 नंबरचं मतदान आहे हे मोजण्यात येते, 1-2 नंबरचं नाही. म्हणजे मग का करते? असे खोके राहते. मग मी उभा होतो पदवीधरले, मग मी, ठीक आहे, मग माझ्या नावाचं कराय सर, मग हे, ठीक आहे, मग हे वंजारी साहेब, मग हे जोशी उभा होता BJPचा, मग इनव्हॅलिड, असे बक्षे राहते. मग बॅलेट पेपर काढला का असे लोक उभे राहते, असा चौकोन राहते मोठा, जाई राहते जाडीवाली, जाईच्या बाहेर लोक उभे, तुमचे प्रतिनिधी, आणि जाईच्या आतमध्ये अधिकारी बॅलेट पेपर काढते. कराय सर, हां कराय सरच्या बक्षात जाईन तो बॅलेट पेपर. कराय सरच्या समोर 1 लिहून आहे कराय सर, जोशी, वंजारी, ज्याच्या नावासमोर 1 लिहून आहे पहिल्या फेरीत 1 नंबरचेच काउंटिंग होते. मी काय म्हणलं समजलं का? मग आता 1000 लोकांनी मतदान केलं. किती लोकांना? 1000. तर 1000 पैकी डीले 1 नंबरचे मत किती पडले? 400. ठीक आहे. बीले किती पडले 1 नंबरचे मत? 350. मी का म्हणलं समजून राहिलं का? मग येले पडले 150 आणि शीले पडले 100. तर याच्यात कोणीच विजयी होत नाही, कारण पहिले पाहिजे 50% वर पाहिजे. तर 50% कोणालाच नाही भेटले. 500 मतं भेटले का? विजयी कोणीच नाही. मग काय होते? मग होते दुसरी काउंटिंग. काय होते? दुसरी काउंटिंग. दुसऱ्या फेरीमध्ये हे झाले मोजून का दुसऱ्या फेरी लक्ष द्या. दुसऱ्या फेरीमध्ये काय होते का दुसऱ्या फेरीमध्ये आता हे जेवढेही बॅलेट पेपर आहे 1 नंबरवाले यायचे सगळ्या बॅलेट पेपरवर पाहते का 2 नंबरचे मत कोणाले आहे. मग याचे नाही पाहत. याच्यानंतर सेकंड प्रिफरन्स, सेकंड लार्जेस्ट कोण आहे? सेकंड लार्जेस्ट कोण आहे? बी. आता लक्ष द्या, ह्या जो बी आहे ह्या बीच्या बॅलेट पेपरवर पाहते का 2-2 नंबर कोणाला दिले आहे. मग आता काही लोकांना काय केलं? बीले दिला. हे जे 350 लोक आहे यांना 1 नंबर कोणाला दिला होता? बीले. कोणाला दिला होता? बीले. पण ह्या 350 लोकांपैकी 350 लोकांपैकी लक्ष द्या, 350 लोकांपैकी 150 लोकांना, किती लोकांना? 150 लोकांना 2 नंबर टाकला डीले. मी काय म्हणलं समजलं का? प्रत्येक जण यालेच टाकन का 2 नंबर? नाही. मग याच्यातल्या 100 लोकांना, ठीक आहे, 100 लोक, याच्यातल्या 100 लोकांना 2 नंबर टाकला कोणाले? येले. मी काय म्हणलं समजलं? ठीक आहे. किती लोक आहे? 350. 150 हे 100 आहे. आणि 100 लोकांना टाकला 2 नंबर कोणाले? सीले. समजलं का? झाले का 350? मग आता हे 2 नंबरचे मत 1 नंबर म्हणून ऍड होते. का म्हणलं? हे 2 नंबरचे मत 1 नंबर म्हणून ऍड होते. मग आता याले किती होते? अबे याले किती होते? याले होते 400. याले किती झाले? याले किती झाले? 150 ऍड करा ना हे. ठीक आहे. किती झाले? 550. झालं. इथं संपलं मग इलेक्शन. ह्या विजयी झाला. 50% पेक्षा काय जास्त. पण कवा काय होते? झालं. मग हे प्रत्येकाच्या याच्यात ऍड होईल. याचे किती होईल मग? 100 + 100 200. मी समजलं का मी का म्हणून राहिलो? आता लक्ष द्या. आता मी का म्हणून राहिलो? हे जे 350 आहे बे, हे 350 आहे.
हे जे 350 आहे, ठीक आहे, याच्यात ठीक आहे 2 नंबरचे काउंटिंग मोजण्यात येते. किती नंबरची? 2 नंबरची. आणि ते 2 नंबरची कोणाला जाते? तर आता लक्ष द्या, तर सगळ्यात पहिले 2 नंबरची काउंटिंग याच्यात मोजण्यात येते का कोणाला 2 नंबरची काउंटिंग आहे, ठीक आहे. मग 1 नंबरची तर याले भेटली. कोणाला भेटली? याले. तर सॉरी माझं चुकलं, ठीक आहे, याची नाही, ज्याले सगळ्यात लोवेस्ट आहे त्याची मोजण्यात येते. कोणाची? सेकंड लार्जेस्ट नाही, लोवेस्ट कोणाला आहे? लोवेस्ट कोणाला आहे? हां, ठीक आहे. पहिल्या फेरीत सगळ्यात लोवेस्ट कोणाला आहे? सगळ्यात लोवेस्ट कोणाला आहे? सगळ्यात लोवेस्ट 1 नंबरचे कोणाला आहे? सीले, ठीक आहे. मग याच्यावर ठीक आहे, याच्यावर ये 2 नंबर, ठीक आहे, किती लोकायले मारले आहेत? आता लक्ष द्या, याच्यातले 50 लोकांना याले मतदान केलं, ठीक आहे. किती लोकांना? 50. याच्या बॅलेट पेपरवर, याचे बॅलेट पेपर काढते रे, याच्या बॅलेट पेपरवर पाहते का 2 नंबर कोण दिले आहे. तर याच्या 50 बॅलेट पेपरवर 2 नंबर कोणाला दिले आहे? डीले. तर याचं टोटल किती झालं? 450. पण विजयी नाही झाला. आणि याच्यातले 50 लोकांना याले दिले आहे, मग प्लस 50 याचे किती झाले? 400. मग मोजण्यात येते तिसऱ्या फेरीत विजयी नाही झालं, कोणालेच 500 मतदान पडलं नाही. पडलं का? तिसऱ्या फेरीत मग सेकंड लास्ट कोण आहे? मग ह्या 100 होता, ह्या आहे. अबे ह्या आहे ना. आता लक्ष द्या, याच्यातले 125 लोक आहे ना. आता मोजण्यात येते तिसरा प्रिफरन्स. कितवा प्रिफरन्स? तिसरा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, आता याच्यावर बारी येते. मग याच्या 150 पैकी 2 नंबर, याच्या 150 पैकी 125 लोक आहे ना. किती लोक आहे ना, ठीक आहे. बीले किती पडले होते? याचे 50 पकडून किती झाले? 400. याच्यातल्या 150 लोकांपैकी 2 नंबर दिला होता बीले. किती लोक आहे ना? 125. याचे किती झाले? 525. आणि याले दिलेले लोकांना किती मत? 25. सेकंड नंबर याले दिला, ठीक आहे. याचे किती झाले? 475. आणि त्याचे किती झाले? म्हणजे कोण जिंकला? हा, पहिल्या फेरीत जो माग होता तो का गेला? समोर गेला, जिंकला. समजलं का? याले म्हणते प्रिफरन्शियल काउंटिंग, ठीक आहे. पहिल्या फेरीत मोजते 1 नंबरवालं मतदान कोणाला झालं. समजलं का? जर पहिल्याच फेरीत 50% वर गेला तर विजय घोषित करते. आणि जर नाही गेला 50% वर, तर मग ज्याले दुसऱ्या फेरीत ज्याले सगळ्यात कमी 1 नंबर आहे, ठीक आहे, त्याच्या बॅलेट पेपरवर पाहिजे 2 नंबर कोणाकोणाले आहे. आणि 2 नंबरचं मतदान 1 म्हणून का करते? ॲड करते. याले म्हणते एकल संक्रमणीय पद्धत. समजली का? हां. आणि असं तोपर्यंत चालते जोपर्यंत 50% वर होत नाही. समजलं का? हे समजलं नसेल तर उद्या डबल सांगेन, ठीक आहे.